नमस्कार सखींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मायबोली या यूट्यूब चॅनलवर. हिंदू संस्कृतीमध्ये विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचा प्रतीक असलेला सण म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो यासाठी सुवासिनी या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि कडक उपवास ठेवतात. पण यंदा म्हणजेच 2026 मध्ये अधिक मास असल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबाबत महिलांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. वटपौर्णिमा नक्की 28 जूनला आहे की 29 जूनला? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं? या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी होते. पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवार सकाळी 8:35 आणि पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जून 2026 सोमवार सकाळी 8:48. आता तुम्ही म्हणाल की तिथी तर 28 जूनला सुरू होते, मग पूजा कधी करायची? तर शास्त्रानुसार उदय तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 29 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा सोमवार 29 जून 2026 रोजी केली जाईल. सोमवार हा दिवस भगवान शिव आणि चंद्राला समर्पित असल्याने या दिवशी पूजा केल्याने व्रताचे फळ अनंतपटीने वाढणार आहे. आता पाहूया पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजेच शुभ मुहूर्त कोणता आहे. 29 जून रोजी दुपारपर्यंत शुक्ल योग आणि त्यानंतर ब्रह्मयोग असणार आहे, जे धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. वटपौर्णिमा पूजा शुभ मुहूर्त सोमवार 29 जून 2026 रोजी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. या शुभ वेळेत सुवासिनींनी वडाची पूजा करावी. पूजा करायला जाण्यापूर्वी ताटात काय काय साहित्य असावं हे आपण पटकन पाहून घेऊया. वाण देण्यासाठी 2 बांबूचे सुगडे, मातीची किंवा बांबूची छोटी पाटी, ज्यामध्ये 5 प्रकारची फळे विशेषतः आंबा, जांभूळ, केळी इत्यादी ठेवावीत. अखंड सुती धागा, पांढरा दोरा किंवा सुताची गुंडी वडाला गुंडाळण्यासाठी. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि विड्याची पाने आणि सुपारी, अत्तर, उदबत्ती, दिवा आणि कापूर, गुळ खोबऱ्याचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य, तांब्याभर शुद्ध पाणी आणि फुलांचा हार. त्यानंतर आता अगदी थोडक्यात पूजाविधी आपण समजून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून छान पारंपरिक वस्त्र, शक्यतो लाल, पिवळी किंवा हिरवी साडी परिधान करावी आणि 16 शृंगार करावा. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे जल अर्पण करावे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून वडाची मनोभावे पूजा करावी. यानंतर वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळत 7 किंवा 108 फेऱ्या म्हणजेच प्रदक्षिणा माराव्यात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. शेवटी वडाला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि घरी येऊन पतीचे व घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. तर सखींनो, अशा प्रकारे यंदा सोमवार 29 जून रोजी संपूर्ण भक्तिभावाने वटपौर्णिमेचा सण साजरा करा. तुम्हा सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.